कर्जत येथे ठाकूरवाडी गावच्या हद्दीत रेल्वे मार्गालगत एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला आहे। महिलेची हत्या करून तिचा मृतदेह सुटकेसमध्ये ठेवण्यात आला होता। या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे। मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे मार्गालगत ठाकूरवाडी गावाच्या हद्दीत एक मोठी सुटकेस आढळून आली। पोलिसांनी या सुटकेसची उघडून तपासणी केली असता त्यात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला। 28 ते 32 वर्षीय या महिलेची हत्या करून चेहरा आणि डोक्याला प्लास्टिकच्या पिशवीने बांधण्यात आले आहे। हातपाय नायलॉनच्या दोरीने बांधून मृतदेह गुलाबी रंगाच्या एका ट्रॉली असलेल्या सुटकेसमध्ये ठेवण्यात आला आहे। पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तिचा मृतदेह रेल्वे मार्गालगत टाकून देण्यात आला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड पुढील तपास करत आहेत। मृतदेहाची ओळख पटवून आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे। गेल्या महिन्याभरात सुटकेसमध्ये मृतदेह सापडण्याची रायगड जिल्ह्यातील ही दुसरी घटना आहे। यापूर्वी पेण तालुक्यातील दुर्शेत फाटा येथे नदी किनारी एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला होता। या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र त्याचा अद्याप तपास लागलेला नाही। अशातच कर्जतमध्ये पुन्हा एकदा सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे। दोन्ही घटनांमधील आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे।